नमस्कार मित्रमैत्रिणींनो, पारंपरिक पद्धतीने अनारसे बनवायचे म्हटलं तर 8 ते 10 दिवस जातात. आज आपण अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारा इन्स्टंट अनारसा बनवणार आहोत. बघू शकता पीठ अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि तेलात टाकल्यानंतर हा अनारसा अगदी छान टम्म फुगलेला आहे. किती सुंदर हा अनारसा दिसतोय तुम्ही पाहू शकता. मिक्सरच्या भांड्यामध्ये झटपट अनारसे आज आपण तयार करणार आहोत. अगदी साधी सोपी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. घरात असलेल्या मोजक्या साहित्यात झटपट बनवूया लक्ष्मीपूजनासाठी खास अनारसे. या ठिकाणी आपण घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. याच्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ काढून घ्यायचं आहे. हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे. त्याच वाटीने पाव वाटी आपण घेतलेला आहे गूळ. आणि इन्स्टंट अनारसा आहे, याला थोडीशी अनारशासारखी अंबूस चव येण्यासाठी याच्यामध्ये आपण घालणार आहोत केळ. आता केळ घालताना आपल्याला असं छान पिकलेलंच केळ घ्यायचं आहे आणि पूर्ण केळ न घालता जवळपास अर्ध केळ मी एवढ्या पिठासाठी वापरणार आहे. यामुळे काय होते, अनारशाला अशी मस्त अशी चव येण्यासाठी मदत होते. पूर्ण केळ न घालता अर्ध केळ मी घातलेला आहे. आता दूध वगैरे काही न घालता हे मिक्सरला छान असं फिरवून घेतलं. पीठ छान असं मऊसूत तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. फक्त जे तांदळाचं पीठ तुम्ही घेणार आहात मित्रमैत्रिणींनो, ते छान असं बारीक दळलेलं वापरायचं आहे. रेडीमेड तांदळाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल. आता याला छान अशी जाळी पडण्यासाठी पाव चमच्यालाही थोडंसं कमी या ठिकाणी आपण बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा घालायचा आहे. सोडा जर खाण्याचा वापरणार असाल तर थोडंसं कमी प्रमाण वापरा. हे पीठ तुम्ही बघू शकता मिक्सरला छान असं आपण फिरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं पीठ तयार झालेलं आहे. आता तयार केलेलं अनारशाचं पीठ आपण एका छोट्या ताटामध्ये काढून घेऊयात. आता एवढ्या साहित्यामध्ये मध्यम आकाराचे 6 ते 7 अनारसे तयार होतात आणि नैवेद्यासाठी तेवढे पुरेसे आहेत. यासाठी जास्त पिठाचा घाट न घालता 1 वाटीभर जरी तांदळाचं पीठ घेतलं आणि नैवेद्यापुरते तुम्ही 10 मिनिटांमध्ये झटपट अनारसे तयार करू शकता. आता पीठ थोडंसं घट्ट वाटतंय पाहू शकता तुम्ही, पण सुरुवातीला लगेचच याच्यामध्ये दूध किंवा पाणी न घालता थोडंसं एकजीव करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला लागेल तसं याच्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालायचं आहे. आता या ठिकाणी आपण साधं उकळलेलं थंड दूध घेतलेलं आहे. सुरुवातीला चमचाभर दूध घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने. एकदम अजिबात दूध जास्तीचं ओतू नका, नाहीतर अनारसेचं पीठ सैलसर होईल. तर पाहू शकता असं अगदी मळून मळून घ्यायचं आहे आणि पीठ छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. अजून पीठ थोडंसं घट्टसर वाटते, अजून 1 चमचाभर दूध मी याच्यामध्ये घालते. असं या प्रकारे मित्रमैत्रिणींनो थोडासा अंदाज घ्यायचा आहे आणि या पिठामध्ये थोडं थोडं दूध ॲड करायचं आहे. आणि थोडंसं 2 ते 3 मिनिट छान असं हे पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून सर्व साहित्य जे याच्यामध्ये आपण वापरलेलं आहे ते एकजीव होईल. आता पीठ छान असं मी 2 ते 3 मिनिट मळून घेतलेलं आहे. मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. थोडंसं या पद्धतीने एकजीव करायचं, हातावरती छोटीशी गोळी करून पाहायची. गोळीला जर क्रॅक केले नाही तर समजायचं आहे परफेक्ट असं पीठ आपलं अनारशाचं तयार झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट ही साईडला मी असंच ठेवणार आहे, जोपर्यंत तेल आपलं छान असं गरम होत नाही. दुसरीकडे गॅसवरती तेलसुद्धा मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता 2-3 मिनिटे याला छान रेस्ट दिलेली आहे. तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर थोडा जास्त वेळ जरी मळून ठेवलं ना तरी सुद्धा चालणार आहे. आणि अनारसा तयार करायला घेण्याअगोदर थोडासा तुपाचा हात लावून पीठ परत एकदा मी छान असं मळून घेते. अगदी झटपट अनारसे तयार होतात. कुठल्याही प्रकारची जास्तीची मेहनत तुम्हाला करावी लागत नाहीत. तांदूळ भिजत घालावे लागत नाहीत. आता 2-3 मिनिट रेस्टिंगला ठेवलेलं होतं. पीठ थोडंसं कठीण वाटतंय म्हणून थोडंसं अर्धा चमचा परत एकदा याच्यामध्ये दूध घातलं आणि परत एकदा व्यवस्थित हे मी मळून घेते. अंदाज घेऊनच या पद्धतीने पीठ आपल्याला तयार करायचं आहे. पीठ छान असं परत एकदा एकजीव केलेलं आहे, मस्त असं तयार झालेलं आहे. आता हाताला सुद्धा थोडंसं तूप लावलेलं आहे. छोटीशी पिठाची गोळी घेतली आणि मस्त अशी गोल वळून घेतली. तर गोळी वळताना तुम्ही बघू शकता बिलकुल या पिठाला क्रॅक जात नाही. परफेक्ट असं पीठ आपलं तयार झालेलं आहे. तुमच्याकडे जास्तीचा वेळ असेल तर 15 ते 20 मिनिटं हे पीठ तुम्ही रेस्टिंगसाठी ठेवू शकता. आता पोळी पाटावरती या पद्धतीने अगदी थोडीशी खसखस टाकायची आहे आणि अनारशाचा गोळा या पद्धतीने खसखसवरती ठेवायचा. बोटं तुपामध्ये बुडवायची आणि बोटांच्या साह्याने अनारसा थापून घ्यायचा आहे. मस्त असा परफेक्ट या ठिकाणी अनारसा आपला थापून तयार झालेला आहे. खूप जास्त पातळ किंवा जाड असा ठेवायचा नाही. तुम्हाला कुरकुरीत अनारसा बनवायचा असेल तर या पद्धतीने थोडासा पातळ बनवू शकता आणि गुबगुबीत अनारसा जर तुम्हाला बनवायचा असेल तर थोडासा जाड ठेवा. अनारसा थापण्याची दुसरी एक पद्धत पाहणार आहोत. या ठिकाणी प्लास्टिकचा पेपर अंतरलेला आहे, कागद घ्यायचा आहे. त्याला तेल किंवा तूप लावून घेऊ शकता.
आता थोडीशी याच्यावरती खसखस अंथरून घेतलेली आहे. अनारशाची गोळी या पद्धतीने ठेवायची आणि त्याला खसखस लावून घ्यायची. वरून अजून एक प्लास्टिकचा पेपर लावायचा आहे आणि अनारशाला सुद्धा वरून आपण थोडंसं तूप लावलेलं आहे. एक प्लेट घ्यायची आणि या पद्धतीने थोडासा दाब द्यायचा. आता थोडीशी जाडसर जर वाटत असेल तर बोटांच्या साह्याने थोडासा हा अनारसा तुम्ही पातळ करून घेऊ शकता. न थापता अगदी प्लेटच्या साह्याने अनारसा आपण गोल गरगरीत तयार केलेला आहे. यातील जी सोपी पद्धत वाटेल त्या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा. दुसरा अनारसा थोडासा गुपगुपीत आपण तयार केलेला आहे. आता यानंतर अनारसा कसा तळायचा ते पाहूया. या ठिकाणी मी मध्यम आकाराचे छोटे छोटे 3 अनारसे तयार करून घेतलेले आहेत. आता कसे तळायचे ते पाहूया. अनारसा तळताना जास्त कडकडीत तेल गरम करायचं नाही. थोडंसं पीठ टाकून पाहिलं तर अगदी हलकेसे पिठाला बुडबुडे येत आहेत. या पद्धतीने लो फ्लेमवरतीच अनारसा आपल्याला सुरुवातीपासून शेवटपर्यंत तळायचा आहे आणि मंद आचेवरच अनारसे तळले की अनारसाला छान असा रंग येतो आणि जाळी पडण्यासाठी सुद्धा मदत होते. तर पाहू शकता अगदी तेलाला हलकेसे बुडबुडे येत आहेत. अनारसा हलकासा तळू लागला की याच्यावरती झाऱ्याच्या साह्याने थोडं थोडंसं असं तेल टाकायचं आहे. आता पाहू शकता अनारसा तळताना आपण जी खसखसची बाजू आहे ती वरती केलेली आहे. ज्या बाजूला आपण खसखस लावलेली नाही ती बाजू तेलामध्ये टाकलेली आहे. तर दोन्ही बाजूने अनारसा न तळता एकाच बाजूने छान तळायचा आहे आणि वरच्या बाजूला झाऱ्याने तेल उडवायचं आहे. मस्त अनारसा असा टम्म फुगलेला आहे, तुम्ही बघू शकता. याच पद्धतीने आपण उरलेले अनारसे तयार करून घेऊयात. आता 1 वाटी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं होतं. एवढ्या साहित्यामध्ये 6 ते 7 मध्यम आकाराचे अनारसे तयार होतात. अगदी छोटे छोटे केले तर 10 ते 11 अनारसे तयार होतील. तर आजची ही अनारशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. इन्स्टंट आहे त्यामुळे जसे आपण तांदूळ भिजवतो त्याप्रमाणे याला अगदी छान अशी जाळी पडत नाही, पण हलकीशी जाळी पडते. पण याची चव आपल्याला जो भिजवून तांदळाचा अनारसा केलेला असतो त्याप्रमाणेच लागते. तर थोडेसे अनारसे मी या ठिकाणी तळून घेतलेले आहेत. अगदी सुंदर दिसत आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि हे अनारसे बनवताना बिलकुल फसत नाही, त्यामुळे बिनधास्त तुम्ही नैवेद्यासाठी या पद्धतीने छोटे छोटे 5 ते 6 अनारसे नैवेद्यासाठी नक्कीच तयार करू शकता. अनारसा आता हलकासा थंड झालेला आहे. दोन्ही बाजूनी तुम्हाला मी दाखवला. आम्ही तुम्हाला तोडून सुद्धा दाखवणार आहे की तो आतून कसा झालेला आहे ते. अनारसा इन्स्टंट आहे, त्याला पारंपरिक पद्धतीने जशी अनारसाला जाळी पडते त्या पद्धतीने नक्कीच पडणार नाही, कारण ते पीठ आंबलं जातं. तर हलकीशी याला जाळी पडलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मस्त असे अनारसे कुरकुरीत लागतात आणि हलकी जाळी तयार होते. तर तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद.